हे दृश्य दुष्काळग्रस्त गावाचे नाही तर शहरातील कोकण नगरचे आहे. येथे 500हून अधिक नागरिक अनेक वर्षांपासून फक्त 30 मिनिटांच्या पाण्यावर आपले जीवन जगत आहेत. इथल्या प्रत्येक नागरिकाला, इथल्या प्रत्येक महिलेला पाण्याविषयी असलेली समस्या बदलावमध्ये आणायची आहे, परंतु कोणीही शासन प्रशासनापर्यंत जायला मागत नाही. कारण इथल्या समस्येने अशी एक व्यवस्था करून ठेवली आहे की एकाने जर आवाज उठवायचं म्हटलं तर प्रत्येकाला मनात भीती आहे की समाज मला काय म्हणेल. आज या समस्येचा बऱ्याच महिलांना मनस्ताप होत आहे. फक्त पाण्याची समस्या नाही तर प्रत्येकाच्या आजाराला सुद्धा याचा धोका आहे. कारण येणारे इथले पाणी जरी फक्त 30 मिनिटं असले तरी सुद्धा हे 30 मिनिटांचं येणारं पाणी सुद्धा स्वच्छ नाही. गढूळ, पाण्यात असणारा गाळ. माझे नाव रचना कांबळे. पाण्यामुळे पूर्वीची परिस्थिती कशी होती? पूर्वी काही लोकच मोटर लावायचे, त्यामुळे पाणी मिळायचं नाही. आणि मग आत्ता परिस्थिती कशी आहे? आत्ता सगळेच लावतात मोटर, पण पाणी खूप कमी वेळेत येतं. तुम्हाला पाण्यामुळे सगळ्यात जास्त कुठला त्रास सहन करावा लागतो? आमच्या घरात सदस्य 7 ते 8 आहेत आणि पाणी खरंच खूप कमी येतं. त्यामुळे रोजची कामं होत नाहीत, आखडली जातात आणि पाणी मिळत नाही. हा खर्च प्रत्येकाला परवडतो का? नाही, सर्वसाधारणला आणि आम्हाला सुद्धा हा खर्च परवडत नाही. एक दिवस आड करून पाणी येतं. रोजचं नियमित येणारं पाणी थोडं जास्त वेळेत यावं. एका टँकरसाठी किती पैसे मोजावे लागतात? एका टँकरसाठी 250 ते 300 रुपये येतो खर्च. हा खर्च प्रत्येकाला परवडतो का? नाही, सर्वसाधारणला आणि आम्हाला सुद्धा हा खर्च परवडत नाही. एक दिवस आड करून पाणी येतं. पाण्याच्या टंचाईमुळे महिलांची दैनंदिन कामे रखडतात. स्वयंपाक उशिरा होतो, मुलांची काळजी घेणं कठीण होतं आणि इतर कामांवर परिणाम होतो. पाणी हा फक्त नैसर्गिक स्रोत नाही तर तो प्रत्येक महिलेच्या सन्मानाशी, आरोग्याशी आणि स्वावलंबनाशी जोडलेला आहे. प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित आणि पुरेसं पाणी पोहोचलं तर महिलांचा वेळ वाचेल, त्यांची प्रगती होईल आणि संपूर्ण समाज सक्षम होईल. पाण्याच्या टंचाईचा परिणाम केवळ घरापुरता मर्यादित राहत नाही. महिलांच्या आरोग्यावर, त्यांच्या सुरक्षतेवर आणि त्यांच्या स्वप्नांवर तसेच त्यांच्या आत्मविश्वासावरही त्यांचा परिणाम होतो. एकीकडे जग प्रगतीच्या दिशेने वेगाने धावत आहे, पण दुसरीकडे अनेक महिलांना अजूनही एका घागरी पाण्यासाठी आपला दिवस खर्च करावा लागत आहे. हा विचारच अस्वस्थ करवत आहे. कारण ज्या कुटुंबात 7हून अधिक किंवा 8हून अधिक लोक जर राहत असतील तर येणाऱ्या 30 मिनिटांच्या पाण्यात कसा दिवस काढायचा? आणि हा दिवस न निघाल्यामुळे कामं तशीच रखडतात आणि शिवाय टँकर हाच पर्याय उरतो. पण सर्वसामान्यांकडे 350-400 रुपये हे टँकरप्रमाणे नसतात. मग त्यांनी काय करावं, कुठे जावं? हा प्रश्न फक्त प्रश्न नाही तर याचं प्रश्नाचं उत्तर शासन प्रशासनाने देणं गरजेचं आहे. पाणी वाचवणे ही फक्त जबाबदारी नाही तर समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक थेंब जपला तर अनेक महिलांच्या आयुष्यात आनंदाचा झरा वाहू शकतो. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे. आपली एकजुटी हे प्रशासनाला उत्तर देणं नक्कीच भाग पाडेल. सर्वांना नमस्कार. माझे नाव सतीश कांबळे. मी गेल्या 10 वर्ष या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मी कार्यरत आहे. या 10 वर्षामध्ये अनेक लहान मुलं, अनेक मोठी माणसं कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे आजारी पडतात आणि या ठिकाणी ॲडमिट होतात. सर, दूषित पाण्यामुळे होणारे लहान मुलांवर परिणाम याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगोदरच लहान मुलांची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती ऑलरेडी कमी असते. त्याच्यामुळे या दूषित पाण्यामुळे मुलांवरती टायफॉइड होणं, कावीळ होणं, कॉलरा होणं, पोटाचे विकार होणं, व्हॉमिटिंग होणं, पोटात दुखणं असे वेगवेगळे त्यांना आजार किंवा वेगवेगळे विकार होतात.
आणि हे झाल्यानंतर जेव्हा आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलं येतात तेव्हा त्यांना आम्ही लवकरात लवकर कसे आपण उपचार देतो आणि ती जी मुलं असेल ती बरी कशी होतील यावर आमचा फोकस असतो, हे प्रयत्न असतो. सुरक्षित पाण्याचे महत्त्व थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. ओके, यामध्ये सांगायचं झालं तर आपलं शरीर तंदुरुस्त राखायचं असेल तर महत्त्वाचा आपल्या शरीरातला घटक म्हणजे पाणी. माझ्या मते दिवसभरामध्ये आपण 4 ते 5 लिटर हे पाणी पिणं गरजेचं आहे. माझ्या मते तर 4 ते 5 लिटरपेक्षाही पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय सल्ला देतो की फिल्टर केलेलंच पाणी पिणं गरजेचं आहे, बरोबर. पण सध्या खेडोपाड्यामध्ये आपण जातो किंवा ग्रामीण भागामध्ये बघतो की फिल्टर नसतं, ॲक्वागार्ड नसतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काय सल्ले देतो की बाबा तुम्ही निदान उकळलेलं पाणी किंवा गाळून पाणी घेणं गरजेचं आहे. जेव्हा पाणी उकळतं तेव्हा त्याच्यातले जे रोगजंतू असतात ते नाहीसे होतात, त्याच्यामुळे ते पाणी पिणं योग्य असतं. त्याच्यामुळे जर सुरक्षित पाणी जर तुम्ही पित असाल तर तुमचं आरोग्य हे निरोगी राहते आणि जर तुम्ही निरोगी होत असाल तर तुमचं जीवन सुरळीत चालतं.